गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण फायनल अकाउंटची जवळजवळ 12 गणितं समजून घेतलेली आहोत. ॲडजस्टमेंट समजून घेतल्या. पुस्तकामध्ये टोटल 20 गणितं दिलेली आहेत. सॉल्व 10, अनसॉल्व 10. तर आपण 12 घेतलेत. 8 गणितं तुम्ही सोडवायची आहेत. त्यात काही शंका आली तर मग मला विचारू शकता. आता आपण दुसरा टॉपिक सुरू करणार आहोत. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. कन्सर्नचा अर्थ काय होतो? संस्था, नफा न मिळवणाऱ्या संस्था किंवा याला अव्यापारी संस्था सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. तर ह्या नफा न मिळवणाऱ्या संस्था हिशेब कसा ठेवतात त्याचं त्या ठिकाणी आपल्याला अकाउंट्स आता पाहिजे आहेत. फायनल अकाउंट हे नफा मिळवणाऱ्या संस्थेचे हिशेब ठेवण्याचं होतं. आता नफा न मिळवणाऱ्या कोणकोणत्या संस्था असतात याच्यामध्ये पहा, ज्या संस्थेच्या नावामध्ये ट्रस्ट शब्द येतो, ट्रस्ट, त्या सगळ्या संस्था या प्रकारमध्ये मोडतात. पहा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये मग साईबाबा ट्रस्ट असेल, शनी शिंगणापूरचं ट्रस्ट असेल. ट्रस्ट शब्द आला समजून घ्यायचं की नफा न मिळवणाऱ्या संस्था. त्यानंतर शाळा असतील, काही कॉलेजेस असतील, स्पोर्ट्स क्लब असतील, महिला मंडळ असेल, रोटरी क्लब असेल, हे सगळे, हे हॉस्पिटल असतील, हे सर्व या प्रकारामध्ये मोडतात. मग हे हिशेब कसे ठेवतात, कोणते अकाउंट्स ओपन करतात, त्यांनासुद्धा नफा तोटा होतो, त्याला काय म्हणतात, या भागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. फायनल अकाउंट जर तुम्हाला चांगलं समजलं तर हा टॉपिक अत्यंत सोपा आहे. सुरुवातीला आपण त्याची थोडीशी माहिती पाहू आणि मग आपण त्या ठिकाणी याची गणितं सुरुवात करू. पहा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, देर आर 2 टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन. 2 प्रकारच्या संघटना असतात. एक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, नफा मिळवणारे संस्था, आणि दुसरं नॉन ट्रेडिंग किंवा अव्यापारी किंवा त्यालाच काय शब्द आहे, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट. नफा मिळवणाऱ्या संस्थेचा मुख्य हेतू काय असतो? नफा मिळवणं. त्याचप्रमाणे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम, हेतू, इज टू गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर और टू द सोसायटी ॲट लार्ज. सभासदांना सेवा पुरवणं. मोठ्या प्रमाणामध्ये समाजातील सभासद, या संस्थेचे सभासद असतात, त्यांना मोठ्या प्रमाणात सेवा पुरवणं हा त्यांचा हेतू असतो, नफा न मिळवणाऱ्या संस्थेचा. दे आर नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग. नफा मिळवण्यासाठी या स्थापन होत नाहीत. उदाहरणार्थ पहा, एखादी शाळा असेल, कॉलेज असेल, नफा मिळवणे हेतू असतो का? नाही. स्पोर्ट्स क्लब असेल, दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी और मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी. स्पोर्ट्स क्लब, इथं उदाहरणं दिलेत पहा. स्पोर्ट्स क्लब पेज नंबर 64 दिलेले पहा. स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, चॅरिटेबल म्हणजे धर्मदाय, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, विद्यापीठं, ट्रेड युनिट्स, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स, ट्रस्ट, हे पहा मी तुम्हाला सांगितलं होतं, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिलिजियस कन्सर्न, धार्मिक संस्था, लायब्ररीज एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. याची उदाहरणं लक्षात ठेवायची. देअर मेन ऑब्जेक्ट इज टू गिव्ह सर्व्हिसेस टू द मेंबर्स. लक्षात ठेवायचं, सेवा पुरवणं हा त्यांचा मुख्य हेतू असतो. दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स तयार नाही करत. जसं आपल्याला फायनल अकाउंट सोडताना ट्रायल बॅलन्स, ॲडजस्टमेंट दिलेलं असतं, तसं ट्रायल बॅलन्स नाही बनवत या संस्था. बट दे प्रिपेअर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. परंतु त्या रिसिप्ट म्हणजे मिळकत, पेमेंट्स म्हणजे देणं, पैसे पेमेंट करणं, दे, हे बनवतात. दीज ऑर्गनायझेशन्स प्रिपेअर बॅलन्स शीट टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ऑन अ पर्टिक्युलर डेट. बॅलन्स शीट बनवतात विशिष्ट तारखेला संपत्ती या संस्थेची काढण्यासाठी. फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स अँड बॅलन्स शीट. आता आपल्याला 2च अकाउंट करायचे आहेत पहा या प्रकारामध्ये, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट.
मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचा अर्थ पहा. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर दोज कन्सर्न्स विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट. नफा मिळवण्यासाठी या स्थापन होत नाही, बट टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर. सभासदांना गुणवत्तावान सेवा देणं हा त्यांचा हेतू असतो. देअर मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिस अँड टू प्रमोट आर्ट. कलेला प्रोत्साहन देणं, कल्चर, संस्कृती, स्पोर्ट्स, एज्युकेशन. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स कलेक्ट इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनचा अर्थ देण्यात ठेवायचं वर्गणीद्वारे उत्पन्न गोळा करतात. ॲडमिशन फी, शाळा असेल तर ॲडमिशन फीद्वारे, डोनेशनद्वारे. गिवन बाय मेंबर्स, सभासद देतात पा. ऑर नॉन मेंबर्स अँड ग्रँट्स, सबसाइड्स ऑर कन्सेशन रिसिव्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट. सरकार यांना काही अनुदान देतं, त्याद्वारे पण उत्पन्न प्राप्त होतं यांना. त्यानंतर दीज कन्सर्न्स आर फॉर प्रमोशन ऑफ आर्ट, कल्चर्स. हेच पाहिलं आपण, कलेला प्रोत्साहन देणं, शिक्षण, एज्युकेशन, स्पोर्ट्स, खेळाला, चॅरिटी, धर्मदाय संस्था, हेल्थ याच्यासाठी स्थापन होतात. द मेंबर्स ऑफ दीज कन्सर्न्स कॅन नॉट गॉट द डिव्हिडंड. यांना लाभांश मिळत नाही. इट इज प्रोहिबिटेड, मनाई असते, म्हणजे लाभांश दिला जात नाही, लाभांशाला मनाई आहे. द मॅनेजमेंट ऑफ सच पर्सन इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर्स. निवडून दिलेले जे त्या ठिकाणी प्रतिनिधी असतात ते व्यवस्थापनाचं काम करतात. इट इज गव्हर्न बाय इलेक्टेड मेंबर्स. दीज कन्सर्न्स प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. या संस्था कोणकोणते अकाउंट करतात पहा, कारण तुम्हाला पुढच्या वर्षी FY/BComला गेल्यानंतर हे अकाउंट रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बनवायचे. सध्या आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट देतात आणि बनवायचे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न्स. भांडवल निधी उभारला जातो. इट इज मेड ऑफ एंट्रन्स फी, प्रवेश फीद्वारे निर्माण केला जातो. सरप्लस म्हणजे वाढावा. आता आपल्याला या ठिकाणी नेट प्रॉफिट वगैरे याला नाही म्हणायचं, ग्रॉस प्रॉफिट नाही, तर सरप्लस म्हणायचं. जर जास्त इन्कमची टोटल जास्त आली, एक्सपेंडिचर वजा झाले, तर जो नफा म्हणतोय तो त्याला याच्यात आता या सरप्लस म्हणायचे या अकाउंटमध्ये. लिगशियस म्हणजे मृत्यूपत्रान्वये दान. काही लोक मृत्यू पावण्याच्या अगोदरच आपल्या नावाची संपत्ती ट्रस्टला दान करतात. मग या ट्रस्टला, या संस्थेला उत्पन्न मिळतं, लिगशियस म्हणजे. अँड डोनेशन, कुणी त्या ठिकाणी डोनेशन देतं. स्पेशली रिसिव्ड फॉर कॅपिटल फंड अशा पद्धती निर्माण करतात. इथे एक डिफरन्स दिलेला आहे, फरक पहा. पहिला इथे प्रॉफिट ऑर नफा मिळवणारी संस्था आणि इथं नॉट फॉर प्रॉफिट ऑर नफा न मिळवणारे. यांचा हेतू काय असतो, ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट. यांचं काय असतो, सर्व्हिस पुरवणं, सेवा पुरवणं. हे कोणता अकाउंट बनवतात, ट्रायल बॅलन्स फायनल अकाउंटमध्ये. आणि हे कोणता बनवतात, हे ट्रायल बॅलन्स नाही बनवत, रिसिप्ट अँड पेमेंट बनवतात. त्यानंतर प्रॉफिट ऑर्गनायझेशन कोणकोणते अकाउंट करतात, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट करतात. आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन कोणता, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. यांना जो नफा तोटा होतो फायनल अकाउंटमध्ये नफा मिळवणाऱ्या संस्थेला, याला नेट प्रॉफिट झालं तर नेट लॉस झाला तर नेट लॉस म्हणतात. आता या अकाउंटमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की सरप्लस नफा झाला तर त्याला आता सरप्लस शब्द आहे, वाढावा. ऑर आणि तोटा झाला तर त्याला डिपिसिएटचा अर्थ तूट. आणि ओनर्स फंड, कॅपिटल फंड कसं करतात ते पण आपण पाहिले. या ठिकाणी कॅपिटल फंड काढण्यासाठी नाही का सबस्क्रिप्शन, डोनेशन याद्वारे गोळा केला जातो. आणि यांचं स्वतःची गुंतवणूक असते नफा मिळवणाऱ्या संस्थेची. त्यानंतर नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स. काय गरज आहे भाऊ, कशासाठी बनवतात. प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी. पैशाचे प्रचंड व्यवहार होत असतात. उदाहरणार्थ पहा तुम्ही, साई संस्थांचं ट्रस्ट आहे ठीक आहे, किंवा पुण्याचं असेल एखादं गणपतीचं, तर त्यांच्याकडं प्रचंड लोक दान करतात, पैसा गोळा होतो. मग याच्यावर नियंत्रण पाहिजे ना, त्यासाठी हे अकाउंट करणं गरजेचं असतं. टू नोट द सोर्सेस ऑफ इन्कम अँड हेड्स ऑफ, कोणते खर्च केले, काय उत्पन्न मिळालं हे कळण्यासाठी आपल्याला अकाउंट करावंच लागेल नाही का. त्यानंतर
रजिस्टर असतात या संस्था, नोंदणीकृत असतात. चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई पब्लिक ट्रस्ट, कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्यानंतर टू नो सरप्लस ऑर डिपिसिट, हे आत्ताच पाहिलं आपण नाही का, वाढावा कळण्यासाठी, डिपिसिट तूट कळण्यासाठी आपल्याला अकाउंट्स करावंच लागेल विशिष्ट कालावधीचं, तारखेचं. टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न, विशिष्ट तारखेला पर्टिक्युलर डेला की किती संपत्ती आहे संस्थेकडे, हे कळण्यासाठी अकाउंट केल्याशिवाय तसं कळूच शकत नाही. टू अवॉइड माल प्रॅक्टिसेस अँड मिस अप्रोप्रिएशन्स ऑफ कॅश अँड ॲसेट, संपत्ती पैशाचे गैरव्यवहार होऊ नये म्हणून सुद्धा अकाउंट्स करणं गरजेचं असतं. एवढा भाग आपण पाहू. पुढच्या तासाला आपण त्या ठिकाणी पेज नंबर 66 वरचं थोडीशी माहिती समजून घेऊ. ओके.